30 दिवसात म्हणजे एका महिन्यात मी 5 किलो वजन कमी केलेलं आहे. होय, नो डाएट, नो जिम, फक्त 5 योगासनं. तुम्हीही करू शकता. फक्त ही एक चूक अजिबात करायची नाही, जी मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. नमस्कार, मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आज मी तुम्हाला एका महिन्यात वेट लॉस कमी करण्याचं सिक्रेट सांगणार आहे. बघा, हा कोणताही क्रॅश डाएट नाही किंवा हेवी वर्कआउट नाही, तर सिंपल फक्त 5 योगासनं आहेत की जे केल्याने तुम्ही पोटाची चरबी तुमची कमी होईल, तुम्हाला शरीर हलकं आणि फिट वाटेल, मेटाबॉलिझम वाढेल आणि पचन देखील सुधारेल. फक्त शेवटी मी ज्या 3 चुका सांगणार आहे त्या तुम्ही नक्कीच लक्ष देऊन ऐका, कारण या चुका केल्या तर आपलं वजन अजिबात कमी होत नाही. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर चला आता सुरुवात करूया. छान हलकं वॉर्मअप करणार आहोत. बघा, फक्त पाय या पद्धतीने आपल्याला जागच्या जागी छान चालायचं आहे. वॉर्मअप केल्यामुळे शरीर छान योगासाठी तयार होतं आणि उगाच काही होणारे इंजुरी टाळल्या जातात. आणि ऑफकोर्स वेट लॉसला देखील हळूहळू सुरुवात होते. बघा, या पद्धतीने तुम्ही जागेवरच या पद्धतीने देखील फिरू शकता. छान. त्यानंतर बघा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि दोन्ही हात बाजूला आणि छान गोलाकार फिरवायचे आहेत. या पद्धतीने आरामात. बघा, शोल्डरवर छान ताण येतो आणि तेथील लवचिकता सुधारते. या पद्धतीने पुन्हा अँटी क्लॉकवाईज. जर तुमच्या हातावर चरबी जमा झाली असेल तर ती देखील कमी होण्यास मदत होते या पद्धतीने. तर नंतर दोन्ही हात या पद्धतीने 1 2 3 4 5. त्यानंतर छान या पद्धतीने शोल्डर्स गोलाकार फिरवायचे आहेत. पाठीला, शोल्डर्सला छान ताण येतो आणि तेथील लवचिकता सुधारण्यास मदत होते. त्यानंतर दोन्ही हात कमरेवर आणि मान आपल्याला मागे पुढे स्ट्रेच करायचे आहे. बघा, मोबाईलमुळे आपल्या मानेवर आणि डोळ्यांवर खूप ताण येतो आणि ऑफकोर्स मानदुखीचे प्रमाण देखील वाढले आहे. त्या पद्धतीने उजवीकडे, डावीकडे 3 ते 4 वेळा प्रत्येक क्रिया करायची आहे. त्यानंतर मान गोलाकार उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे, तुम्हाला ज्या बाजूने कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने मान 3 वेळा क्लॉकवाईज आणि 3 वेळा अँटी क्लॉकवाईज छान या पद्धतीने फिरवायचे आहे. ओके. सर्वात महत्वाचं पहिलं योगासन म्हणजे ताडासन. कसं करायचं तर बघा, दोन्ही पाय या पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला हात दोन्ही बाजूने वर घ्यायचे आहेत. हात वर घेताना श्वास घ्यायचा आहे. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत या पद्धतीने. त्याच्यानंतर वर जास्तीत जास्त स्ट्रेच करायचं आहे या पद्धतीने. आणि शक्य होईल तुम्हाला तेवढा सुरुवातीला होल्ड करायचं आहे आणि त्यानंतर 10 काउंट करायचं आहे. बघा, यामुळे खूप सारे फायदे होतात. फॅट बर्न होण्यास सुरुवात होते. छान आपला फोकस वाढतो आणि त्याच पद्धतीने संपूर्ण शरीर टोन होतं. नंतर हळूहळू श्वास सोडत खाली. या पद्धतीने आपल्याला 3 ते 4 वेळा करायचं आहे. त्यानंतर ताडासनातच 2 पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचं आहे या पद्धतीने आणि दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला वजन कमी करायचं आहे, त्यामुळे आपल्याला या पद्धतीने साइड बेंड करायचं आहे ताडासनामध्येच. आणि हे तुम्हाला 30-30 चे काउंट करायचे आहे 2 वेळा. बघा, या पद्धतीने संपूर्ण शरीर तर टोन होतेच, त्याच वेळी आपलं पोस्चर देखील सुधारतं आणि ऑफकोर्स हा जो साइड फॅट आहे तो देखील
कमी होण्यास मदत होते. चला माझ्यासोबत आपण 20 काउंट करायचंय. लक्षात ठेवा तुम्ही घरी 30-30 चे 2 सेट करायचे आहेत. 1 या पद्धतीने बघा. 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर थोडं फास्ट बघा या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने रिलॅक्स. बघा ऑफकोर्स तुम्ही जेवढं फास्ट कराल तेवढंच फास्ट फॅट बर्न होईल आणि वजन देखील कमी होण्यास मदत होईल. आता आपण करणार आहोत योगासन 2 वॉरियर पोज. बघा छान मॅटच्या एका बाजूला यायचं आहे, वीरासन करायचं आहे आपल्याला आणि डावा पाय आधी जास्तीत जास्त या पद्धतीने लांब करायचा आहे. तुम्हाला शक्य होईल कम्फर्टेबल वाटेल तेवढंच. त्याच्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने समान अंतरावर आणि डावा पायाचा जो पंजा आहे तो छान डावीकडेच या पद्धतीने आणि त्यानंतर डाव्या पायाचाच गुडघा 90 अंशापर्यंत वाकवायचा आहे. बघा या पद्धतीने. ही झाली वॉरियर पोज. या पद्धतीने तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं होल्ड करायचं आहे. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि पुन्हा सरळ व्हायचं आहे. पंजा देखील सरळ करून घ्यायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात याच पद्धतीने ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला उजवा पंजा बघा, उजवा पंजा उजवीकडे फिरवायचा आहे आणि उजवाच गुडघा आपल्याला 90 अंशात वाकायचा आहे या पद्धतीने. आणि पुन्हा होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पोज मध्ये बघा या ठिकाणी ताण येतो, त्यामुळे मांड्यांचं फॅट कमी होण्यास मदत होते. संपूर्ण शरीर त्याचा तोल सावरला जातो, त्यामुळे पोश्चर सुधारतं आणि ऑफकोर्स वेट लॉस होण्यास मदत होते. त्यानंतर याच पोज मध्ये वीरासनामध्येच आपल्याला या पद्धतीने राहायचं आहे. आणि बघा आधी आपण काय केलं होतं तर डावा पाय डावीकडे, त्यानंतर डावा गुडघा आपल्याला 90 अंशामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हात समांतर या पद्धतीने. ओके. आणि आपल्याला आता 10 काउंट करायचे. बघा 1 2 या पद्धतीने 3 4 5 6 7 8 9 10. ऑफकोर्स पाय सरळ. त्यानंतर आता उजवा पाय उजवीकडे. या पद्धतीने आपण या बाजूला करणार आहोत उजवीकडे. बघा एवढं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात समांतर ठेवल्यामुळे आपल्या हातांची देखील चरबी कमी होण्यास मदत होते. त्याच पद्धतीने आपलं संपूर्ण वजन देखील कमी होण्यास मदत होते. जशी सवय होईल तसे तसं तुम्ही 20-30 काउंट वाढवायचे आहेत. आता आपण तिसरं महत्वपूर्ण योगासन करणार आहोत, डॉग पोज टू प्लँक. या योगासनामुळे अतिशय सुंदर असं आपलं वजन कमी होण्यास मदत होते. संपूर्ण शरीर आपलं स्ट्रॉंग आणि मजबूत होतं आणि संपूर्ण फॅट आपली वितळण्यास सुरुवात होते. हे जर तुम्ही रोज 100 केलात ना तर तुम्हाला दुसरा कोणताच व्यायाम करायची देखील
गरज नाहीये. बघा या पद्धतीने छान आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही पाय छान मॅटला, दोन्ही हातांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. या पद्धतीने अधोमुख श्वानासन. बघा जास्तीत जास्त या पद्धतीनं डोकं आत घ्यायचं आहे. बोज व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर बघा संपूर्ण शरीर पुढे झुकवायचं आहे. या पद्धतीने टाचा उचलायच्या आहेत आणि या पद्धतीने प्लँक मध्ये यायचं आहे. बघा पुन्हा या पद्धतीने पुन्हा प्लँक मध्ये. बघा संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. हे आपल्याला आधी सुरुवातीला 30 काउंट, नंतर 50 आणि मग हळूहळू 100 पर्यंत वाढवत न्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी 10 काउंट करणार आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. बघा या पद्धतीने छान हे व्यायाम तुम्ही केला तर वजन लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल. मी सुरुवातीला 30 काउंट केले, नंतर 50 आणि मग हळूहळू 100 काउंट करायला लागले. त्यामुळे ऑफकोर्स वजन कमी होण्यास अगदी सोपं गेलं. आता मी चौथा आणि पाचवे जे योगासनं सांगणार आहे ते देखील महत्वपूर्ण आहेत. तर सर्वात अगोदर चौथं योगासन म्हणजे आपल्याला चाइल्ड पोज मधून कोब्रा पोज मध्ये जायचं आहे. म्हणजे बालासनामधून भुजंगासनामध्ये. बघा भुजंगासनाचे स्वतःचे खूप फायदे आहेत. पाठीचा कणा लवचिक होतो आणि छान आपल्याला आपली छाती स्प्रेड होण्यास मदत होते. कमरेचे त्रास कमी होतात. फॅट असेल तर तो देखील कमी होतो. चाइल्ड पोज मुळे आपल्याला रिलॅक्स वाटते. तर तुम्ही हे योगासन कसं करायचंय बघा. छान या पद्धतीने गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि आपण आधी चाइल्ड पोज मध्ये जायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर गुडघे उचलायचे आहेत, मान उचलायचे आहे आणि आपल्याला या पद्धतीने भुजंगासन कोब्रा पोज मध्ये जायचंय. हे बघा या पद्धतीने 1 and 2. संपूर्ण शरीराचा याच्याने व्यायाम होतो. हे जर रोज 50 काउंट तुम्ही केले तर याचा खूप छान फायदा होतो. बघा मी फक्त 10 काउंट सांगणार आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला संपूर्ण काउंट सांगितले तर व्हिडिओ खूप लेंदी होईल. बघा 1 छान या पद्धतीने 2 3 4 5. या पद्धतीने तुम्हाला योगासन करताना गुडघ्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून छान पातळ उशी घ्या किंवा एखादी चादरची घडी करून घ्या म्हणजे इथे गुडघ्यांना त्रास होणार नाही. किंवा छान या पद्धतीने नी पॅड वापरा. बघा त्यामुळे गुडघ्यांचा त्रास देखील कमी होतो आणि छान आपल्याला या पद्धतीने करता येतं. बघा 1 2 3 4 and 5. या पद्धतीने तुम्हाला 10 काउंट करायचं आहे. संपूर्ण शरीराचे जो जास्तीचा फॅट आहे ते वितळण्यास मदत होते. फॅट बर्न फास्ट ऍक्टिव्ह होतं आणि ऑफकोर्स वेट लॉस होतो. आता पाचवं महत्वपूर्ण योगासन म्हणजे अर्ध पवनमुक्तासन. कसं करायचं तर बघा छान दोन्ही पाय सरळ मॅटवर छान झोपायचं आहे. त्यानंतर आपल्याला फक्त एक एक पाय जवळ इथे छाती जवळ घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा आणि दोन्ही हात या पद्धतीने गुंफलेले आणि मान या पद्धतीने वर. शक्य होईल तेवढं तुम्हाला होल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा पाय घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आणि तो देखील शक्य होईल तेवढं होल्ड करायचा आहे. बघा या स्थितीमुळे पोटावर दाब येतो. त्यामुळे
तिथे देखील ब्लोटिंग कमी होण्यास मदत होते, पचन सुधारतं, मेटाबॉलिझम वाढतं आणि ऑफकोर्स त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. होल्ड केल्यानंतर जसजसं सवय होईल त्या पद्धतीने तुम्हाला दोन्ही पाय फास्ट छातीजवळ घ्यायचे आहेत. या पद्धतीने बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. असे तुम्हाला 20-20चे 3 to 4 काउंट करायचे आहेत. त्यामुळे संपूर्ण फॅट लॉस होण्यास मदत होते आणि बघा तुम्हाला तुमचं शरीर छान आणि हलकं वाटण्यास मदत होईल. सो फ्रेंड्स, हे 5 योगासनं तुम्ही रोज केली तर बघा 100% तुम्हाला फायदा होईल. आणि याच बरोबर प्रो टिप म्हणजे जर तुम्ही कपालभाती प्राणायाम केलात तर तुमचं वजन फास्ट कमी होणार आहे. मग कपालभाती प्राणायाम कसा करायचा तर माझी ही व्हिडिओ नक्कीच पहा आणि त्यानुसार ट्राय करा. आता मी सांगणार होते ज्या 3 मिस्टेक्स, होय, जर या चुका केल्या तर तुमचं वजन कधीच कमी होणार नाही. तर मग पहिली चूक म्हणजे कन्सिस्टन्सी टाळू नका. रोज तुम्हाला बरोबर 30 दिवस ही सर्व 5च्या 5ही योगासनं करायची आहेत तरच तुमचं वजन कमी होणार आहे. रिकाम्या पोटी जास्त जोरात फास्ट एक्सरसाइज करायचा नाहीये. त्याचप्रमाणे जंक फूड जास्त खाऊ नका. जंक फूड टाळायचं आहे. या 3 मिस्टेक्स जर तुम्ही केल्या नाहीत तर तुमचं वजन 100% कमी होणार आहे. त्यानंतर आणखी महत्वाचे बोनस टिप म्हणजे साखर जास्तीत जास्त खाणं टाळा. साखर तुम्ही 30 दिवसात खाऊच नका. त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर एक्सरसाइज योगा सुरू करायच्या आधी छान 1 ग्लास गरम पाणी प्या. ऑफकोर्स त्यात थोडंसं लिंबू आणि थोडा मध घेतला तर जास्त फायदा होतो. तर मग कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. तुम्ही आजपासून सुरुवात करणार असाल तर कमेंटमध्ये स्टार्ट डे 1 हे टाकायला विसरू नका. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया अशा छान पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.